अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा चर्चेत असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात सुरू होती. त्यामुळे निर्णय कोण घेईल आणि राजकीय दिशा काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा, देशाची लोकसभा, राज्यसभा या सगळ्या संस्थांच्या मध्ये गेले 58 वर्ष सभासद आहे. आणि या 58 वर्षामध्ये अंदाजपत्रक ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझी गैरहजेरी कधी झालेली नव्हती. पण दुर्दैवानं हा एक कौटुंबिक आघात झाला आणि त्यामुळं मी दिल्लीला आजपर्यंत जाऊ शकलो नाही. त्यामुळं सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं ही संधी मला यावेळी घेता आली नाही. पण जे काही वाचलं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी दिसतात. एक तर अंदाजपत्रकाच्या दृष्टीनं शक्यतो नवीन कर किंवा तत्सम सामान्य माणसाला यातना होतील अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक चाललेल्या आहेत. ही एका प्रकारे समाधानाची गोष्ट आहे. पण या अंदाजपत्रकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही ठोस पावलाची आणखी अपेक्षा होती.